कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसल्या खाणाखुणा चालल्या? नाही कीर्तीबाई, तुमचा हा अवतार तुला काय करायचंय? कामासाठी भेटलोय ना? नाही तसं नाहीये। काय म्हणजे तुम्हाला कधी असं पाहिलं नाही ना, असं खूप काम करून आल्यासारखं वाटतंय म्हणजे घरातली सगळी कामं हीच करते। म्हणजे भांडी घासणं असो, कपडे धुणं असो, सगळं साफसफाई, लादी पुसण्यापासून सगळं। झालं? कामाचं बोलूया? तेच कामातच सांगतो तुझ्या। त्याला सांगायची गरज नाहीये, गप्प बस जरा। कौतुक। हे नवीन पेपर्स आणि जुने सुद्धा याच्यातच आहे। याच्यावर आजीच्या सह्या घ्यायच्यात आणि ते त्यांना सुद्धा कळता कामा नाही। या कानाचं त्या कानाला कळणार, पण हे मिळाले कसे? त्याच्याशी तुला काय करायचंय? सह्या घे लवकरात लवकर आणि घेऊन झाल्या की सांग मला, कारण खरी मज्जा त्यानंतरच येणार। तरी मजा तर मला येणार, माझं घर मला मिळणार। आणि सांगितलेलं लक्षात ठेव, आमच्या घरी हे रस्त्यावर येतील पण तुमच्या घरी येणार नाही। गुड। येतो मी। दिव्याराणी अगं ठसका कसं काय लागला? सावकाश सावकाश। प्रश्न विचारायचे नाहीत, जी सेवा करायची फक्त। वय जी। चंदन, चंदन, जी सरकार। इतका वेळ लागतो यायला? सॉरी, ते मी जरा कारण द्यायचा प्रयत्नही करू नकोस। माफी असावी सरकार। ठीक आहे, एक काम कर, एक बादली गरम पाणी घेऊन ये, मला त्यात पाय ठेवून बसायचे। आणि ऐक, भांडी घासायची आहे, लादी पुसायची आहे नीट, मला माझा चेहरा दिसला पाहिजे। जशी जशी आज्ञा सरकार। दिव्या बाळा, जेवून घेतेस? जेवण तयार आहे। मेन्यू सगळं तुझ्या आवडीचं केलंय। गुड। जेवणाचा ताट तयार करू ना। हा, वाढते हा। काय दिव्या, कशी आहेस? सॉरी दिव्या, कशी आहेस तू? माझ्या राज्यात मी आनंदीच असणार ना। तू कशी आहेस? काय एकटी झालीस? तुझा तो छकुला नाही आला? नाही, त्याला काम आहे जरा। काम तर चंदन पण करतो। चंदन बघ, असं ताब्यात ठेवायचं असतं नवऱ्याला। हा, करेन मी प्रयत्न। आणि गॅरेजचे पैसे? हा मी आणलेत ना, आणले। हे हे घे। चंदन, ठीक आहे, घर खर्चाला। बरं शिवा, मी आज नवीन गाडी घ्यायला जाणार आहे, ब्रँड न्यू। येणार आहेस? नाही, मला काम आहे थोडं। ठीक आहे, काय हरकत नाही, पार्टी देईन तेव्हा बोलवते। आता निघ। हा, जेवण झालं का? दिव्या, अगं किती हाका मारायच्या? चल जेवून घे। हिला ओरडायला काय झालं? ए, तुझी आई ओरडती तिकडं, वाट बघती, जा। थोडे दिवस थांबा,
मग बघूच कोण कोणावर ओरडते. अरे सोडलंस का तिला? हो सोडलं. आणि खाल्लं का काही तिने? कंपल्सरी ब्रेकफास्ट करायला घेऊन गेलो. हा नाही तर ती उपाशी पोटी गेली असते अगं ट्रेनिंगला, सगळी ताण भूक विसरून. शिवाने हे सगळं जे सुरू केलंय ना ते मला खूप आवडले. मुलींमध्ये अशी जागरूकता असायलाच हवी, महत्वाचं आहे ते. खरंय. नाही गोष्ट तर सुरू झाली आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या राहिल्या आहेत अजून, ज्या करायच्या आहेत. शिवा सांगत होती मला. काय झालं? ती म्हणत होती की एक क्लोज स्पेस हवी आहे, हॉल सारखं काहीतरी, जिथे तिला मुलींना ट्रेनिंग देता येईल. उघड्यावर ट्रेनिंग द्यायला थोडंसं ऑकवर्ड होतं त्यांना, आणि एक डेडिकेटेड स्पेस पण नाही. बरोबर आहे ते. ती म्हटली की आता आजचं ट्रेनिंग संपल्यावरती कुठेतरी शोधेल हॉल किंवा जागा एखादी मिळते का. मग आपण काही मदत करू शकतो का ह्या बाबतीत? मी तेच म्हटलं की काही मदत करता येईल का. CSR फंड मधनं काही पैसे घेऊन आपण अशी एखादी जागा बघू शकतो तिच्यासाठी, नाही का? उत्तम, तिचं काम सोपं होईल. एक्झॅक्टली. मी भाऊंना ही आयडिया ऐकवली, त्यांना खूप आवडली. म्हटले परमिशन काय विचारतो, सुरू कर काम. मग आशू ताबडतोब करून टाक. अगं हो, पण शिवा हे ऍक्सेप्ट नाही करणार आपल्याकडून. का नाही करणार? हे बा, आपण ते मुलींसाठी करतोय, नक्की कर. मला तर वाटतं आपण तिला सरप्राईज देऊया. ही आयडिया आहे. चालेल, सरप्राईज देऊ आपण तिला. ठरलं. दिव्यानी सगळं घर आवरलंय, चकाचक करून ठेवलंय आणि आता काम बघायला बाहेर गेलीये. खरंच सुधारली नाही का पोर? होय ग बाई, कुठून शानपणा सुचला तिला ते काय माहित नाही, पण पोरगी कष्ट लय घेते. अगं कराय पाहिजे ना आयो. सफल व्हायचं असेल तर कष्टाला पर्यायच नाही. बरोबर का माय वहिनी? वंदी, हा मुर्दा इथं आता कशा बाई आलाय? घे आता, हे असं आहे तुझं आयो. कसा आहेस, कधी आलास असं विचारायला पाहिजे ना. तर तुझं हे असं. हे बघ, आधी तू ना पायाशी बसतोस काय, आणि नंतर डोसक्यावर नाचायला लागतोयस. बरं ते जाऊ दे. कोण आले बघितलंस का माझ्यासोबत? हा हो धाकले पाटील. अगं बाई बाळा, तू मागे काय राहिलायस? ये 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 आती ये बाळा, ये बघ कोण आलंय. हा बस बस बस. आणि तू काय खाणार? काय हवंय तुला सांग बरं. त्याला आजीची माया हवी. आजी बघ की. याला सरबत पाहिजे, मी ह्यो म्हणतोय आजीची माया पाहिजे. काय रे सागर, तुझ्या बापाला आज काय झालं? नाही म्हणजे काय हवंय त्याला? अगं असं काय करते? आई खरं सांगू, मला आहे ना माझी खरी जागा कळली. माझी खरी जागा तुझ्या पायाच्या जवळच आहे. आयुष्यभर इथं बसून तुझी सेवा करणार. बघा आधी सेवा करायची असते आणि मग मेवा पाहिजे असतो तुला. आज काय पाहिजे वंदे? त्याला सांगा, त्याला काय पाहिजे ते पटकन बोल म्हणाव आणि निघित ना. बघितलं का वहिनी? हा नाही हे असे एकदा कानफाट्या नाव पडलं ना का कायमचा कानफाट्या. आणि मग किती पण बदलायचा प्रयत्न केला, हिला काय विश्वास बसायचाच नाही. अरे ही म्हण अशी नाही आहे. म्हण अशी आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, किती बी सरळ करायला गेलं तर ते सरळ होत नाही, अशी म्हण आहे. अगं पण कुत्र असलं तरी तुझंच पिल्ल आहे का नाही? कोणाकडे येणार शेपटू हलवा तुझ्याच कडे का नाही? वंदे, त्याला विचार बरं इथं कशा बाई आला आणि त्याला काय हवंय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.